प्रहारचं अस्तित्व हे कार्यकर्त्यांमुळेच, फक्त आमदारकीसाठी मी शिंदेंसोबत जाणार नाही, पत्रकार परिषदेतून बच्चू कडूंनी केलं स्पष्ट। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा, खासदार संजय राऊतांचं विधान। उद्या सकाळी उलगडणार कोडं। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची देवगिरीवर खलबत, विधान परिषद उमेदवारी संदर्भात चर्चा। उद्या दुपारी राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी अर्ज भरला जाणार। नीलम गोऱ्हेंना पुन्हा विधान परिषदेवर संधी, गोऱ्हेंना शिवसेनेकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता, तर पक्षातल्या एका वर्गाचा गोऱ्हेंना विरोध। महायुतीच्या समन्वय समितीची लवकरच बैठक होणार, विधान परिषदेच्या निवडणुकीआधी बैठक होणार। संजय गायकवाड, नरेंद्र मेहता, सरनाईकांच्या वादावर देखील चर्चा होण्याचा अंदाज। भाजपकडून विधान परिषदेमध्ये सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य, उमेदवार निवडीमध्ये प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न, तसंच सामाजिक समीकरण जुळवण्याचा देखील प्रयत्न। शिंदे घेणार शिवसेनेच्या मंत्री आमदारांची बैठक, सूत्रांची माहिती। आमदार आणि मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार, संघटनात्मक तयारीबाबत देखील मार्गदर्शन केलं जाणार। रोहित पवारांनी घेतली राज्यपालांची भेट, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संथ चौकशीबाबत दिली माहिती, सूत्रांची माहिती। मसाजो ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुखांचा विजय, 92 मतांनी अश्विनी देशमुखांचा केला पराभव। अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये अंधश्रद्धेचा नवा प्रकार, दर सोमवारी आणि दर पौर्णिमेला बाबाच्या अंगात येते सवारी। रामभाऊ नामदेव भड उर्फ चंदन मुरारी नावाचा भोंदू बाबा चर्चेत। अमरावतीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आढळला अज्ञात वृद्धाचा मृतदेह। अमरावतीचं तापमान 46.6 अंशांच्या वर। अकोल्यातही लव्ह जिहाद झाल्याचा आरोप, मुस्लिम तरुणानं हिंदू मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढवून हरियाणातून अकोल्यात बोलावल्याचा दावा। शिरोली पुलाची इथल्या शाहिद सनदेविरुद्ध आणखी एक गुन्हा, साथीदार शाहरुख देसाईला कराडमधून अटक। शाहिदनं देसाईला लैंगिक अत्याचाराचे फोटो पाठवले होते। पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू, विधानसभेसाठी उर्वरित 142 जागांसाठी मतदान। दुसऱ्या टप्प्यात देखील मतदान विक्रमाच्या दिशेने। देहू रोड परिसरात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डींची हत्या, अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या। गोळ्या डोक्यात लागल्यानं रमेश रेड्डींचा मृत्यू। भरधाव क्रुझरची ट्रकला धडक, अपघातामध्ये नववधूसह 3 मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी। जळगावमधल्या धरणगाव तालुक्यातली घटना। गंगा एक्सप्रेसवेचं आज लोकार्पण, लोकार्पणाआधी मोदी काशी विश्वनाथांच्या दर्शनाला। पूजा, हातात त्रिशूल आणि डमरू घेत भक्ती। राजा रघुवंशी हत्याकांडातल्या मुख्य आरोपीला जामीन मंजूर, सोनमला शिलाँग न्यायालयानं दिला जामीन। हनीमून दरम्यान मेघालयात पतीची केली होती हत्या। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी भर समुद्रात अडकले। इराण अमेरिकेच्या वादामध्ये खलाशांचा जीव धोक्यात, मदत पोहोचवण्यामध्ये अडथळे, तेल पुरवठा सुद्धा विस्कळीत। यूएई ओपेकमधून बाहेर, मागणीनुसार टप्प्याटप्प्याने अतिरिक्त उत्पादनाची दिली ग्वाही। आज मुंबई फलटण समोर हैदराबादचं आव्हान, मुंबईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य।